बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है। अरे सर क्या बात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडलाच असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जेव्हा की मी व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व काही आपला हवा असेल तर तुम्हाला मग आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची पण लिंक आहे, तिथून तुम्ही आपला ग्रुप जॉईन होऊन तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपला ऑल मटेरियल जे काय फोटो, PNG, बीटमार्क वगैरे सर्व काही आपण अपलोड करत असतो टेलिग्रामवरती। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपला असं काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसून जाईल। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आपला असे फोटो ॲड करून घ्यायचं। फोटो ॲड करून घेऊन लास्ट पर्यंत जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, आपला सेकंड बीटला जाऊन असं पार्टमध्ये कट करून घ्या। आणखीन सेकंड बीटला जायचं असं 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जायचं असं 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं। तर मित्रांनो, लगेच मी पण करून घेतो। मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे कट केल्यानंतर आपलं जे काय खालचे लेअर आहेत अशा प्रकारे राईट साईडला प्रेस करायचं, मग वरच्या बाजूला ठेवायचं। आणखीन मग आपला जे इतका एक ग्रीन लेअर दिसत आहे राईट साईडला प्रेस करून ठेवायचं। अशा प्रकारे काही समजा फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं आहे। मग ठेवल्यानंतर आपला अशा प्रकारे काही आपला हार्ट शेपचं ओढून ठेवायचं। तर मित्रांनो, आपला शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट्स करून घ्यायचं। मग आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं आहे। मग आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला सेकंड फोटोला क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट्स करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं आहे। मग आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला मग सेकंड फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं आहे। शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे थर्ड फोटो दिसेल, त्या थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट्स करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग थर्ड फोटोला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला 4 नंबरचे फोटो, जसं की 4 नंबरचे फोटो दिसत असेल, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला इफेक्ट्स प्रोजेक्टला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे काही 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन अशाच प्रकारे काही 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे काही आपल्याला 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे काही बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला तिकडून 4 नंबरच्या फोटोला जसं की आपला असं समजत नाही याच्यामुळे मी असं केलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे तिकडून 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं आहे। मग या बीटमार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे काही दिसूनच जाईल आपला। मग आपला आणखीन तिकडून 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपण बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला
इफेक्ट्स प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आपला मग अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टला गेल्यानंतर आपला अशा प्रकारे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मग आपला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा आहे. मग आपला अशा प्रकारे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला आणखीन बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर लास्टला जायचं. अशा प्रकारे लास्टला जाऊन लास्टकडून 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपला आणखीन बॅक जायचं. बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं आहे. मग आपला आणखीन अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टला गेल्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टला जायचं. अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं. बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा. मग आपला आणखीन लास्टला जायचं. लास्टला गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व काही बघत राहा मित्रांनो.